निफाड तालुका शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न. पिंपळगाव बसवंत येथे संघटना बांधणीवर भर. नवीन कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्याचा निर्धार. निफाड तालुक्यातील शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील हॉटेल रुचा हॉल येथे उत्साहात संपन्न झाली. शिवसेना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली या बैठकीत संघटना विस्तार आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिवसेना सचिव तथा दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, नांदगावचे आमदार सुहास कांदे, संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, प्रदीप अहिरे, राजेश पाटील, किरण लबडे, निलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संघटना बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना योग्य जबाबदाऱ्या देऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला. या आढावा बैठकीसाठी नगरसेवक सुजित मोरे, तौसिफ मान्सुरी, नरेंद्र सैदाने, माणिक वाघ, नगरसेविका रेखा लभाडे, छाया पाटील, सिंधू गांगुर्डे, श्वेता मोरे, सोनाली विधाते, मेघना पानपाटील यांच्यासह सत्यजित मोरे, स्नेहल पाटील, निखिल तोडकर, अशोक गांगुर्डे, सतीश पाटील, सुरेश वाघले, दादा शेळके, दीपक विधाते आदींसह निफाड तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आज पिंपळगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आयोजित केली होती. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख असतील, मंत्री असतील, नेते असतील, आमदार असतील, हे संघटना बांधणीसाठी सर्व विधानसभा मतदारसंघ, तालुकानिहाय, पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद गट निहाय त्या ठिकाणी दौरे त्यांचे चालू आहे. या ठिकाणी शिवसेना संघटनेची बांधणी, संघटनात्मक बदल असतील, संघटनात्मक बदल करताना त्या ठिकाणी जे काही मागच्या काळामध्ये अनेक पदाधिकारी पक्षामध्ये जॉईन झाले, अनेक सामाजिक कार्यकर्ते पक्षामध्ये, अनेक पक्षामधून त्या ठिकाणी पदाधिकारी ज्या पक्षामध्ये सामील झाले, त्या सर्वांना सामावून घेऊन पुढच्या काळामध्ये शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी या सर्वांना पदाधिकारी म्हणून पक्षाबरोबर राहून त्यांना पक्षात सामावून घेणं आणि शिवसेना संघटना बांधणं या दृष्टीने आज आढावा बैठक त्या ठिकाणी आयोजित केली.